आज सूर्यदेवांच्या आगमनाच्या आधीच माझं आगमन झालं होतं. लवकर उठले होते, तर रोजच ठरवत होते, पण आज फायनली खूप दिवसांनी लवकर उठले. थोडंसं योगा करून आणि पक्ष्यांचे आवाज ऐकून मन एकदम प्रसन्न झालं होतं. आंघोळ वगैरे करून लगेच मग स्वयंपाकाला लागले. भाजीमध्ये आज भरले वांग्याची भाजी बनवली. वांगी बनवायची म्हटलं की वाटण वगैरे भरपूर तयार करायला लागतं, तर ते सगळं करून घेतलं आणि लगेच इथं भरली वांगी फोडणीला दिली आणि वांगे एक साईडला शिजायला ठेवले. तोपर्यंत परीचं पण खायला बनवायचं होतं, तिचं पण खायला बनवलं आणि चपाती लाटून घेतल्या. पूर्ण चपातीचं पीठ आदल्या दिवशीच मळून ठेवलं होतं, त्यामुळे लगेच सकाळी उठलं की चपाती लाटून घेते मी. तर त्यानंतर यांचा टिफिन भरून दिला आणि लगेच आता झाडू वगैरे मारून घेतला पूर्ण. त्यानंतर विहीला थोडंसं तिचा टिफिन तयार करायचा होता, तिच्यासाठी 1-2 डोसे बनवून घेतले, तिचा टिफिन वगैरे तयार केला आणि थोडासा चहा पण घेतला. माझा चहा घेऊन लगेच आता हिला पण आवरून तयार केलं, स्कूलमध्ये सोडून आल्यानंतर मग लगेच देवपूजा करून घेतली आणि परत आणि थोडासा चहा राहिला होता, तर तो चहा घेतला, थोडासा फ्रेश झाले. परत नेहमीप्रमाणे क्लिनिंगला चालू केली. सगळी क्लिनिंग झाली, कपडे धुवून सुकायला टाकले, भांडे जे होते तर ते पण घासले आणि माझं पण आवरलं. तोपर्यंत परी पण उठली होती झोपलेली, तिला आंघोळ वगैरे घालून तिचं आवरलं आणि मग लगेच दळण पण करायचं होतं, तर ते पण घेऊन मग विहीला स्कूलमधून घ्यायला गेले.